नमस्कार, मी प्रेरणा भालेराव। आपण पाहत आहात महाराष्ट्र टीव्ही लाईव्हचं बातमीपत्र। पाहुयात आजच्या ठळक घडामोडी। पंचरंगी ध्वज काढल्याप्रकरणी लोहा तहसीलदारांना 5 दिवसांचा अल्टिमेटम। लोहा शहरातील जायकवाडी वसाहत येथील बुद्ध समाजाची अस्मिता असलेला पंचरंगी धम्मध्वज काही विघ्न संतोषी मंडळींकडून काढण्यात आला। त्याविरुद्ध वंचित बहुजन आघाडीच्या लोहा तालुका संपर्क कार्यालयासमोर संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। त्या संदर्भात बैठकीस वंचित बहुजन आघाडीचे दक्षिण जिल्हाध्यक्ष शंकर महाजन, उत्तरचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक राज अटकोरे, जिल्हा सचिव रवी पंडित, ॲडव्होकेट JN ढवळे, रिपब्लिकन युवा जिल्हाध्यक्ष प्रशांत गोडबोले, रंगनाथ गजले, माजी नगरसेवक पंचशील कांबळे, YB महाबळे, नाना गायकवाड आदींसह बहुसंख्येने उपस्थित होती। हा आढावा घेतला आहे आमचे लोहा तालुका प्रतिनिधी उत्तम हंकारी यांनी। पाहुयात याबाबत सविस्तर वृत्त। शहरातील जायकवाडी वसाहत येथील पंचशील ध्वजा काढून तमाम लोहा शहरातील व लोहा तालुक्यातील बौद्ध समाज बांधवांचे भावना दुखावल्यामुळे आज वंचित बहुजन आघाडी व लोहा शहरातील व तालुक्यातील बौद्ध समाजा बांधवाच्या वतीनं निषेध व्यक्त करण्यासाठी व पुढील दिशा आणि दशा ठरवण्यासाठी आम्ही आज लोहा तहसील कार्यालय येथे तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहोत। जे पंचशील ध्वज काढण्यात आलेला आहे, काढणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करा व ते पंचशील ध्वज हे 30 वर्षापासून तिथं असल्यामुळं ते सन्मानपूर्वक पुन्हा आपल्याकडून 5 दिवसात लावण्यात यावा, अन्यथा सर्व समाज बांधव व वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आम्ही त्या ठिकाणी जाऊन ते ध्वज लावून आपल्याला निवेदन सादर करू असा आम्ही आज इशारा दिलोत। व येणाऱ्या काळामध्ये प्रशासन काय जबाबदारी घेईल हे ते त्यांची मर्जी आहे। कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास यास येथील प्रशासन जबाबदार राहील एवढंच सांगतो व थांबतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। ध्वजाचा विजय असो। पंचशिलेचा विजय असो। पंचशील ध्वजाचा विजय असो। पंचशील ध्वजाचा विजय असो। बोला वाईट मत आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने लोहा येथे एक भव्य असा आम्ही सभा घेतलेली आहे। त्यामध्ये पंचशील ध्वजाचा जे अपमान झालेला आहे त्याच्या निषेधार्थ आम्ही आज सर्व समाज बांधव लोह्याचे एकत्रित आलेले आहेत। तर या अनुषंगाने आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिले व त्यांना कळवलेले आहे की 5 दिवसामध्ये जे पंचशील ध्वज काढलेला आहे त्याला रीतसर सन्मानाने लावण्यात यावे, अन्यथा लोह्यामध्ये महाराष्ट्रातील सर्वात मोठे आंदोलन होईल। आणि त्या दिवशी जर कायदा सुव्यवस्थेचा काही प्रश्न निर्माण झाला तर त्याला संपूर्ण जबाबदार लोह्याचे तहसीलदार असतील, असा आम्ही त्यांना कडक इशारा दिलेला आहे। धन्यवाद। आज वंचित बहुजन आघाडी नांदेड जिल्हा तसेच सर्व बौद्ध बांधवांचा या ठिकाणी एकमताने लोहा तहसील कार्यालयावर निवेदन देण्यासाठी आम्ही एकमताने या ठिकाणी आलेलो आहोत। आणि येत्या 5 दिवसामध्ये महसूल प्रशासनाने, पोलीस प्रशासनाने जर 5 दिवसाच्या आत जर तिथं पंचशील ध्वजाचं ध्वजारोहण आपला ध्वज जर आहे त्या स्थितीत जर लावला नाही तर लोहा तहसील कार्यालयावर नांदेड जिल्ह्यात आताच आमच्या राजदादांनी सांगितल्याप्रमाणे तसेच महाजन सरांनी सांगितल्याप्रमाणे नांदेड जिल्ह्यातला लोहा तालुक्यातला सर्वात ऐतिहासिक आंदोलन आणि हा मोर्चा, त्या मोर्चामध्ये पंचशील ध्वजही राहणार आहे आणि पंचशील ध्वजाला पंचशील झेंडाही राहणार आहे आणि झेंड्याला खाली दांडाही राहणार आहे। याची प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी आणि येत्या 5 दिवसात त्यांनी आमचा गर्भित इशारा समजून आमची जी जागा गेल्या लोहा तालुका होण्याच्या अगोदरपासून, कंधार तालुका अस्तित्वात असल्यापासून इथं या लोहा शहरातल्या जायकवाडी वसाहतीमध्ये पंचशील ध्वज होता, तो ध्वज पूर्ववत लावावा, अन्यथा आम्ही बौद्ध बांधवांच्या वतीनं, वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं, सर्व पक्ष संघटनांच्या वतीनं व सर्व महाराष्ट्रातील जिल्ह्यातील सर्व आमच्या आंबेडकरी बांधवांच्या वतीनं हा ऐतिहासिक मोर्चा आंदोलन या लोहा शहरामध्ये होणार आहे याची गंभीर दखल घ्यावी। धन्यवाद। जय भीम।